नागपूर जिल्ह्यातल्या काटोल नगरपालिकेच्या निवडणुकीला हिंसक वळण आता लागलेलं बघ समोर येत आहे, कारण काटोलच्या हेटी गावात भाजप आणि विदर्भ माझा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय। यामध्ये विदर्भ माझा पक्षाची गाडी फोडण्यात आली आहे। विदर्भ माझा पक्षाचे नेते चरणसिंग ठाकूर यांच्या गाडीवर दगडफेक करून कारच्या काचाही फोडण्यात आल्यात। या प्रकरणी भाजप आमदार आशिष देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। देशमुखांनी शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोपही चरणसिंग ठाकूर यांनी केला। दुसरीकडे चरणसिंग ठाकूर यांचे कार्यकर्ते कारमधून मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप भाजपने केलाय। आशिष देशमुख यांनी अजून आला तो बिचारा काही बोलला नाही, पण आशिष देशमुख यांनी शिवीगाळ केला, सारा कहा है हरामखोर असे बोलून दगड उचलला, सारे पैसे वाट रहा है क्या, फलपणे अगोदर गाडीचे उघडण्याचा प्रयत्न केला पाहण्याकरता, पण गाडी लाख होती, बाजूला उभे होते ते 40 फीट अंतरावर। मग त्यांनी काय केलं, नाही उघडली तर मग बस शिवीगाळ करून ते साले कहा है हरामखोर पैसे वाटता है असं करून मग दगड उचलला, मारला आणि धमक्या दिली। दरम्यान विदर्भ माझाचे नेते चरणसिंग ठाकूर यांनी काय आरोप केलेत आणि भाजपने त्यावर काय स्पष्टीकरण दिलंय बघूया। आमच्या बूथवर त्या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी थांबलो 2 मिनिटं आणि थांबलो असताना शेकापचे नेते राहुल देशमुख बाजूला बसले होते, भाजपच्या नेत्या त्या ठिकाणी ज्या उमेदवार आहेत त्याही बसल्या होत्या। आम्ही एका बाजूला त्या ठिकाणी उभं असताना गाडी त्या ठिकाणी थांबलेली होती। मागून आमदार आले आणि दोन्ही हाताने दगड घेतला आणि गाडीला मारून दिला आणि आमदार आशिष देशमुख त्यांनी स्वतः गाडी फोडली थी। सगळी जनता त्या ठिकाणी पाहत होती। चरणसिंग ठाकूर जे आहेत विदर्भ माझा गटाचे जे मुख्य आहेत ते प्रभाग क्रमांक 1 मधून उभे आहेत, परंतु ते प्रभाग क्रमांक 3 मध्ये गाडीमध्ये पैसे घेऊन चालले होते अशी माहिती आमच्या लोकांना मिळाली। त्यामुळे आमदार साहेब तिथे गेले आणि त्यांची शहानिशा केल्यानंतर त्यांना ते पैसे आढळून आले आणि तशी तक्रार पोलिसांमध्ये आधी केलीच होती। याच्या 2 दिवस अगोदर सुद्धा प्रभाग क्रमांक 1 मध्ये ते पैसे आणि दारू वाटप करून राहिले अशी आम्ही तक्रार केली आहे।